नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक आता जोमानं जोर धरू लागलेली आहे. वातावरण सध्या तापू लागलंय. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 नगरसेवकांची निवडणूक या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि आता सांगली असेल, मिरज असेल, कुपवाड असेल आणि इतर प्रभाग समित्यांच्या कार्यालयावर या इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ या ठिकाणी या अर्ज भरण्यासाठी झालेला आहे. असे अनेक उमेदवार आज या कुपवाड MIDC कुपवाड महानगरपालिकेच्या ऑफिसवर आलेले आहेत. आपल्याबरोबर सध्या काही इच्छुक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? नमस्कार, मी प्रथम माझं नाव स्वप्नील संजय औंधकर. येणाऱ्या महानगरपालिकेला प्रभाग क्रमांक 8 मधून मी समोर येतोय. प्रभाग क्रमांक 8D मधून सर्वसाधारण मधून माझे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद व जवळची जे आपली व्यक्ती आहे, ज्येष्ठ मंडळी आहे, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी आज महानगरपालिकेमध्ये आज उतरलेलो आहे. येणाऱ्या काळात या जनतेच्या विश्वासावर महानगरपालिकेमध्ये सक्रिय होईल व सभागृहात प्रभाग क्रमांकाचा 8चा कसा प्रश्न मांडता येतील आणि नागरिकांचे कसे प्रश्न सोडवता येतील या दृष्टिकोनाने माझं त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. असंच जर प्रेम माझ्या पद्धतीने जे दाखवलेलं आहे सर्वांनी, असंच प्रेम राहू दे. येणाऱ्या महानगरपालिकेला आपण दाखवून देऊ की सर्वसामान्य जनता जर एकत्र आली तर कोणत्या प्रकारे काम करू शकते व हेच प्रेम असेल तर विजय आपला निश्चित आहे हे सांगायला काही हरकत नाही. या निमित्तानं उत्साह या निमित्तानं आपल्याला दिसतं आणि प्रत्येक प्रभागामध्ये हे नगरसेवक पदासाठी हे उमेदवार आता आपले आपले अर्ज भरू लागलेले आहेत आणि मोठा उत्साह मतदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये दिसून येतोय. असेच अनेक जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. असे अनेक उमेदवार आपल्या बरोबर आहेत. आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सेवकाला करायचंच आहे, पण या सोडून इतर गोष्टी ज्या योजना असतील त्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवणे, अंध अपंग असे जे लोक असतील यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचत नाही, त्या योजना पोहोचवण्याचं काम करणे आणि सर्व समाजाला जो वंचित घटक आहे, त्यामध्ये एक समाज नाही, प्रत्येक समाजामध्ये जो वंचित घटक आहे, जो सत्तेपासून वंचित राहिलेला आहे, अशा सर्वांना एकत्र करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी गेले 6 वर्षापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. आणि आता आदरणीय युवा नेतृत्व म्हणजेच आपले सुजातदादा आंबेडकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सांगलीमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी चांगल्या जागा घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय भीम. आणि आज माझ्यासोबत जे सहकारी आहेत ते माझं हक्काचं बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार यांचा मी कायम ऋणी आहे, कारण त्यांनी मला चळवळीत आणलं. जर चळवळीत त्यांनी आणून मला बोलायची संधी दिली नसती तर आज मी या महानगरपालिकेमध्ये अर्ज भरू शकलो नसतं. तर त्या श्रावस्ती विहाराचं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली तर मी नवभारत महाराष्ट्र यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.